नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वबोधी एमपीएससी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा आपला पॉलिटीचा खूप महत्वाचं असं सेशन सुरू होणार आहे. आज आपण फक्त 15 प्रश्नांची उत्तरं बघणार नाही. आज आपण 15 प्रश्नांमधून आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न समजून घेणार आहोत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मागील वर्षाचा प्रश्न म्हणजे फक्त मागील वर्षाचा प्रश्न नसतो, तो आयोगाकडून मिळालेला एक संकेत असतो. आयोगाने एखाद्या विषयावर प्रश्न विचारला म्हणजे त्या विषयाला त्याने महत्त्व दिलं आहे. म्हणून आज प्रत्येक प्रश्नामध्ये आपण 4 गोष्टी शोधणार आहोत. प्रश्न काय विचारताय आणि प्रश्नामध्ये शब्द कोणता महत्वाचा आहे, आयोगाचा गोंधळ टाकणारा पर्याय कोणता आहे आणि शेवटी या प्रश्नातून आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे. आणि एकच उद्देश, पॉलिटीच्या महत्वाच्या संकल्पना पक्क्या करायच्या. चला तर मग पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती डॅश असू शकते. पर्याय क्रमांक 1 अ मध्ये काय दिलेलं आहे, पूर्णपणे निवडलेली. ब, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित. क, अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित. पर्याय बघूया. 1 फक्त अ आणि ब. 2 फक्त ब आणि क. 3 फक्त अ आणि क. 4 वरील पैकी सर्व. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील पैकी सर्व. म्हणजे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. पण आयोग काय विचारतोय, तिची रचना कशी असू शकते, ती पूर्णपणे निवडलेली आहे का, पूर्णपणे नामनिर्देशित आहेत का, की काही निवडलेले आणि काही नामनिर्देशित आहे. तर आपलं योग्य उत्तर काय आहे, आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व आहे. आता नगर क्षेत्र समितीची रचना हे एकाच पद्धतीची असते असं नाही. तर नगर क्षेत्र समिती ही पूर्णपणे निवडलेली असू शकते, पूर्णपणे नामनिर्देशित असू शकते किंवा अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित सुद्धा असू शकते. म्हणजे या प्रश्नाचा मुख्य शब्द काय आहे, लवचिक रचना. लवचिक रचना आणि तिच्याकडे रस्ते, नाले, दिवाबत्ती यांसारख्या मर्यादित नागरी कामे सुद्धा सोपवली जाऊ शकतात. त्यामुळे परीक्षेमध्ये हा प्रश्न दिसला की काय लक्षात ठेवायचं, नगर क्षेत्र समिती लवचिक रचना. आणि नगर क्षेत्र समिती ही कुठे असते, की लहान शहराच्या प्रशासनासाठी स्थापन केलेली असते. कुठे असते, लहान शहराच्या प्रशासनासाठी स्थापन केलेली असते. त्याला आपण निम महानगरपालिका संस्था असे सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 2. सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हाच असतो. पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 1 आमदार, 2 खासदार, 3 सरपंच, 4 उपसरपंच. तर बघा आता आपल्याला कुठे जायचंय, टॉपिक कुठला आहे, याचा टॉपिक आहे आपला ग्रामपंचायत. म्हणजे पंचायत राज हा टॉपिक आहे या प्रश्नाचा. आणि सार्वजनिक निवडणुकीनंतरची पहिली ग्रामसभा किंवा नवीन आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा यांचा अध्यक्ष कोण असतो हे विचारलेलं आहे आपल्याला. आमदार, खासदार, उपसरपंच की सरपंच असं विचारलेलं आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरपंच. सरपंच हा काय असतो, सर्वसाधारण निवडणुकीनंतर पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. तसेच नवीन आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा जेव्हा भरते त्या ग्रामसभेचा सुद्धा तो कायदेशीररित्या अत्यंत महत्वाचा अध्यक्ष असतो. आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 7 नुसार ग्रामसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा अधिकार सरपंचांना आहे. आणि सर्वसाधारण निवडणुकीनंतर पहिली ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. तसेच नवीन आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा असते त्याचा अध्यक्ष सुद्धा सरपंचच असतो. आणि जेव्हा सरपंच अनुपस्थित असतात तेव्हा उपसरपंच हे अध्यक्ष पद सांभाळतात. आणि जेव्हा सरपंच आणि उपसरपंच दोघेही अनुपस्थित असतात तेव्हा उपस्थित मतदारांपैकी एकाची बहुमताने अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. तर काय लक्षात ठेवायचं आपण या प्रश्नामध्ये, गावातील सर्व नोंदणीकृत मतदार हे ग्रामसभेचे सदस्य असतात. आणि ग्रामपंचायत अधिनियम कलम 7 नुसार
ग्रामसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान हा सरपंच भूषवत असतो आणि सार्वजनिक निवडणुकीनंतरची पहिली ग्रामसभा सरपंच अध्यक्षस्थान भूषवतो आणि आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभेचा अध्यक्ष सुद्धा हा सरपंच असतो. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदनुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आली आहे. ऑप्शन 1 अनुच्छेद 154 2, अनुच्छेद 152 3, अनुच्छेद 153 4, अनुच्छेद 155. तर हा टॉपिक कसला आहे? हा टॉपिक आहे राज्यपाल याच्यावर विचारलेला आहे हा प्रश्न. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच कलम 154. कलम 154 नुसार राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. बघा, राज्यपाल जो आहे हा राज्यपालांच्या हातामध्ये कलम 154 नुसार राज्याची सर्व कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. आणि देशातील राष्ट्रपतींची भूमिका आणि राज्यपालांची भूमिका ही सारखीच असते. ते दोघे घटनात्मक प्रमुख असतात. आणि जरी कार्यकारी सत्ता ही राज्यपालांच्या नावाने असली तरी प्रत्यक्षामध्ये अधिकाराचा वापर कलम 163 नुसार मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्री परिषदेद्वारे केला जातो. तर आपण लक्षात काय ठेवायचं? कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालांकडे असते आणि कलम 163 नुसार प्रत्यक्षामध्ये ती जी सत्ता आहे ती मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री परिषद हे वापरत असते. तर कलम बघूया. कलम 152 जे आहे त्याच्यामध्ये राज्य या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. कलम 153 काय दिलेले आहे? कलम 153 प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असतो. कलम 154 राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांकडे आणि कलम 155 राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतींद्वारे केली जाते. ही कलमे आपल्याला पाठच असायला हवी. तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? नंबर 1 समानतेचा अधिकार अनुच्छेद 14 ते 18. नंबर 2 शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 20 ते 22. नंबर 3 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 25 ते 28. नंबर 4 सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद 29 ते 3. तर आपला प्रश्न कशावर विचारलेला आहे? आपला प्रश्न हा मूलभूत हक्क या टॉपिकवर विचारलेला आहे. मूलभूत हक्क आणि याच्यामधील संपूर्ण कलमे विचारलेली आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं बघा, प्रश्न कशाला कोणता विचारला? जुळत नाही असं विचारलं म्हणजे अयोग्य जोडी निवडायची आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शोषणाविरुद्धचा अधिकार हा अनुच्छेद 20 ते 22 दिलेला आहे, पण हे चुकीचं आहे. अनुच्छेद 20 ते 22 ते नाही, तर अनुच्छेद 23 ते 24 मध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार दिलेला आहे. अनुच्छेद 23 ते 24 मध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार दिलेला आहे. आणि कलम 20 ते 22 हे स्वातंत्र्याचा हक्क आहे. 19 ते 22 मध्ये ते कलम येतात. आणि बघा, कलम 20 कशाबद्दल आहे? कलम 20 आहे अपराधांच्या दोषसिद्धतेबाबत संरक्षण. कलम 21 आहे जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण. कलम 22 आहे काही बाबतीत अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण. त्याच्यामुळे हे 20 ते 22 जे आहे ते शोषणाविरुद्धचा हक्क येणार नाही, तर ते काय आहे? स्वातंत्र्याचा हक्क आहे. आणि शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 आणि 24 आहे. तर समानतेचा हक्क बघा, समानतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये दिलेला आहे. कलम 14 कायद्यासमोर समानता. कलम 15 भेदभावास बंदी. कलम 16 संधीची समानता. कलम 17 अस्पृश्यता निवारण आणि कलम 18 पदव्यांची समाप्ती असते. कलम 25 ते 28 काय दिलेला आहे? कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 25 सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. कलम 26 धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन. कलम 27 धार्मिक करारांमधून मुक्ती. कलम 28 धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य.
आणि कलम 29 ते 30 काय दिलेलं आहे? 29 मध्ये अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे संरक्षण दिलेलं आहे आणि कलम 30 शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर आपल्याला ही जी कलमे आहे ती पाठच असायला हवी. समानतेचा अधिकार कलम 14 ते 18, धार्मिक स्वातंत्र्य 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 29 ते 30. तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ही कलमे आपल्याला पाठच असायला हवी. तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? पर्याय 1 तहसीलदार, 2 पालकमंत्री, 3 जिल्हाधिकारी, 4 उपजिल्हाधिकारी. हा जो प्रश्न आहे पंचायत राज या टॉपिक वर विचारलेला आहे. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा अधिकार जो आहे तो जिल्हाधिकारी यांना आहे. परंतु जिल्हाधिकारी जे आहे गरजेनुसार हे अधिकार जे आहेत उपविभागीय दंडाधिकारी यांना प्रदान करू शकतात. परंतु मूळ आणि अंतिम अधिकार जो आहे तो जिल्हाधिकाऱ्याकडेच राखीव असतो. आणि पोलीस पाटील जो आहे हा गावातील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यामधील एक महत्वाचा दुवा असतो. त्याचं काम काय असतो? गावातील गुन्हेगारी रोखणे आणि पोलिसांना मदत करणे हे पोलीस पाटलाचे काम असते. त्याची पोलीस पाटलाची नियुक्ती करण्यासाठी अट काय असते? वय. त्याचं वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे लागते आणि शिक्षण किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. तसेच तो व्यक्ती त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असायला हवा हे बंधनकारक आहे. आणि पोलीस पाटील जो आहे हा पूर्णपणे सरकारी कर्मचारी नसून तो मानधन तत्वावर काम करीत असतो. एवढ्या गोष्टी आपल्याला पोलीस पाटलाबद्दल लक्षात ठेवायच्या आहे. तर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? जिल्हाधिकारी. पोलीस पाटील, जिल्हाधिकारी हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहे? ऑप्शन्स बघूया. 1 बॉम्बे उच्च न्यायालय, 2 अलाहाबाद उच्च न्यायालय, 3 राजस्थान उच्च न्यायालय, 4 मध्य प्रदेश उच्च न्यायालय. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॉम्बे उच्च न्यायालय. बॉम्बे उच्च न्यायालयाकडे सर्वाधिक खंडपीठे आहेत. तर हा प्रश्न जो आहे हा प्रश्न न्याय व्यवस्था या टॉपिक वर विचारलेला आहे. आता खंडपीठ म्हणजे काय? खंडपीठ म्हणजे लोकांच्या सोयीसाठी उच्च न्यायालयाचे मुख्य पीठ नसलेल्या इतर शहरांमध्ये उपविभागांची स्थापना केलेली असते. त्याला खंडपीठ असे म्हणतात. म्हणजे प्रत्येक शहरामध्ये मुख्य न्यायालय जे आहे, मुख्य पीठ जे आहे ते आपण स्थापन करू शकत नाही, पण त्याच्या शाखा ज्या असतात त्याला आपण खंडपीठ असे म्हणतो. सर्वाधिक खंडपीठे जी आहे ते बॉम्बे उच्च न्यायालयाकडे सर्वाधिक खंडपीठे आहेत. आणि बॉम्बे उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र कोणते आहे? महाराष्ट्र, गोवा राज्य आणि दादरा नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशापर्यंतचा बॉम्बे उच्च न्यायालयाचा विस्तार झालेला आहे. आणि मुख्य खंडपीठ मुंबईचे किती आहे? 4 आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाचे खंडपीठे एकूण 4 आहेत. नागपूर खंडपीठ, पणजी, औरंगाबाद आणि कोल्हापूर हे 4 खंडपीठे जे आहेत ते बॉम्बे उच्च न्यायालयाची ही 4 खंडपीठे आहेत. तर बघा, अलाहाबाद उच्च न्यायालय आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये भारतातील सर्वाधिक न्यायाधीशांची संख्या आहे 160 एवढे न्यायाधीश अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये कार्यरत आहेत. आणि त्याचे खंडपीठ फक्त एकच आहे, लखनौ इथे. आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालय याचं मुख्य पीठ आहे जबलपूर. आणि त्याचं खंडपीठ कोण आहे? 2 खंडपीठे आहेत, इंदूर आणि ग्वाल्हेर. राजस्थान उच्च न्यायालय याचे खंडपीठे एकच आहे, जयपूर इथे. त्याचं मुख्य पीठ जोधपूर येथे आहे. आणि बॉम्बे उच्च न्यायालय याचं मुख्य पीठ आहे मुंबई. आणि एकूण 4 खंडपीठे आहेत, नागपूर, औरंगाबाद, पणजी आणि कोल्हापूर. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि म्हणून हे जो प्रश्न आहे सर्वाधिक खंडपीठे जे आहे ते बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये आहेत, हे गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे न्यायाधीशांची संख्या सर्वात जास्त आहे, याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. तर वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 7. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? 1 5व्या परिशिष्टामध्ये,
2, 10व्या परिशिष्टामध्ये 3, 8व्या परिशिष्टामध्ये 4, 9व्या परिशिष्टामध्ये. तर हा जो प्रश्न आहे हा भाषा भारतीय संविधानामधील भाषा जी आहे ती कोणत्या परिशिष्टामध्ये म्हणजे परिशिष्ट टॉपिक आहे याच्यावर विचारलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8वे परिशिष्ट. 8व्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी देण्यात आलेली आहे. हे परिशिष्ट भारताच्या अधिकृत भाषांच्या सूचीशी संबंधित आहे. यामध्ये भारतीय संविधानाद्वारे मान्यताप्राप्त भाषांचा समावेश आहे आणि या परिशिष्टामध्ये एकूण 22 भाषांचा समावेश आहे. जेव्हा 1950 मध्ये संविधान लागू झाले तेव्हा मूळ परिशिष्टामध्ये केवळ 14 भाषांचा समावेश होता, परंतु सध्या 22 भाषांचा समावेश केलेला आहे. आणि या भाषा कशा प्रकारे आलेल्या आहेत ते आपण बघूया. सर्वात अगोदर जे आहे 21वी घटना दुरुस्ती 1967 मध्ये सिंधी भाषा जोडली गेली, तेव्हा या एकूण 15 भाषा झाल्या. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती 1992 द्वारे 3 भाषा जोडल्या गेल्या. कोणत्या? कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा जोडल्या गेल्या 71वी घटना दुरुस्ती 1992 नुसार. त्याच्यानंतर 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार 4 भाषा जोडण्यात आल्या. कोणत्या? बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या 4 भाषा 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार जोडण्यात आलेल्या. आणि अशा प्रकारे आता एकूण 22 भाषा या 8व्या परिशिष्टामध्ये आहेत. आणि जे 5वे परिशिष्ट आहे, 5वे परिशिष्ट कशा संबंधात आहे? 5वे परिशिष्ट आहे अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातींच्या प्रशासन व नियंत्रणाशी संबंधित आहे. 5वे परिशिष्ट. 10वे परिशिष्ट कशा संबंधित आहे? 10वे परिशिष्ट आहे पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित आहे. 10वे परिशिष्ट. आणि याच्यामध्ये 52वी घटना दुरुस्ती 1985 द्वारे हे संविधानामध्ये जोडण्यात आले. 10वे परिशिष्ट. त्याच्यानंतर आहे 9वे परिशिष्ट. 9वे परिशिष्ट कशा संदर्भात आहे? 9वे परिशिष्ट आहे जमीन सुधारणा कायदे. जमीन सुधारणा कायदे याच्या संदर्भाबद्दल 9वे परिशिष्ट आहे. आणि हे पहिली घटना दुरुस्ती 1951 द्वारे हे 9वे परिशिष्ट जोडण्यात आलेले होते. त्याच्यानंतर 8वे परिशिष्ट. 8वे परिशिष्टामध्ये काय आहे? भारताच्या अधिकृत भाषांचा समावेश दिलेला आहे आणि एकूण 22 भाषा या 8व्या परिशिष्टामध्ये आहे. लक्षात काय ठेवायचं? अगोदर 14 भाषा होत्या. त्याच्यानंतर 21वी घटना दुरुस्ती 1967 द्वारे सिंधी भाषा जोडण्यात आली. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती 1992 द्वारे 3 भाषा जोडण्यात आल्या, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. मग एकूण 18 भाषा झाल्या. त्याच्यानंतर 92वी घटना दुरुस्ती 2003 द्वारे 4 भाषा जोडण्यात आल्या, बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या 4 भाषा जोडण्यात आल्या. आता एकूण 22 भाषा समाविष्ट आहेत. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 8. केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळलेला आहे. तर काय वगळलेला आहे बघा. पर्याय क्रमांक 1 समानतेचा हक्क, 2 स्वातंत्र्याचा हक्क, 3 संपत्तीचा हक्क, 4 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. तर 44वी घटना दुरुस्ती याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आणि 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्कामधून कोणता हक्क वगळलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हा संपत्तीचा हक्क आणि संपत्तीचा हक्क 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार याच्यामधून संपत्तीचा हक्क वगळण्यात आलेला आहे. तर का बरं वगळण्यात आलेला आहे मालमत्तेचा हक्क? जेव्हा संविधान लागू झालेले होते तेव्हा आपल्याला मूलभूत हक्कामध्ये एकूण 7 हक्क दिलेले होते. त्याच्यामध्ये मालमत्तेचा हक्क सुद्धा हा एक मूलभूत हक्क होता. परंतु जेव्हा जनता पक्षाची सरकार आली 1978 मध्ये त्यांनी 44वी घटना दुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीमधून मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीमधून पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. तर का बरं वगळलेला आहे? कारण कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करून सरकार जे आहे नागरिकांची आता जमीन जी आहे संपादन करू शकते. कारण जेव्हा गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट असतात तेव्हा त्यांना गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट वर काम करण्यासाठी नागरिकांच्या जमिनीची आवश्यकता असते आणि जर मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क असता तर हा जो मूलभूत हक्क आहे तो त्यांच्या
त्या मूलभूत हक्कामुळे ती जमीन सरकार संपादन करू शकत नव्हते आणि त्याच्यामुळे हा जो मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्काच्या यादीतून काढून टाकण्यात आला आणि हा हक्क कायदेशीर हक्क बनवण्यात आलेला आहे आणि हा हक्क कलम 300A मध्ये टाकण्यात आलेला आहे. कुठे टाकण्यात आलेला आहे? संपत्तीचा हक्क कलम 300A मध्ये हा कायदेशीर हक्क बनवण्यात आलेला आहे. तर लक्षात काय ठेवायचं आपण? समानतेचा हक्क कलम 14 ते 18 आणि स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 आणि धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 आणि आपला जो मूलभूत हक्क आहे संपत्तीचा हक्क हा वगळण्यात आलेला आहे आणि तो कलम 300A मध्ये टाकून कायदेशीर हक्क बनवण्यात आलेला आहे. एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 9. काय विचारलेलं आहे बघा. केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असे कोण संबोधतात? ऑप्शन बघूया. 1. लास्की, 2. पायली, 3. जेनिंग, 4. ऑस्टिन. तर हा प्रश्न कशावर विचारलेला आहे? हा प्रश्न विचारला तज्ञ आणि त्यांचे मत या टॉपिकवर हा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र कोण म्हणतो? तर पायली, MV पायली हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. बघा, संधी प्रकाश म्हणजे काय? संधी प्रकाश म्हणजे प्रकाश आणि अंधार यांमधील जे सूर्यास्ताची वेळ असते जिथे पूर्ण अंधारही नसतो आणि पूर्ण उजेडही नसतो त्याला संधी प्रकाश क्षेत्र असे म्हणतात. आणि प्रसिद्ध घटना तज्ञ MV पायली यांनी आपल्या पुस्तकामध्ये केंद्र व राज्यांच्या या सामायिक कायदे विषयक अधिकारांच्या क्षेत्राला संधी प्रकाश क्षेत्र असे संबोधलेले आहे आणि त्यांच्या मते काही महत्वाच्या बाबींवर राज्य पुढाकार घेऊ शकतात तर महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर संसद पुढाकार घेऊ शकते. म्हणजे समवर्ती सूची जे आहे त्यांना संधी प्रकाश क्षेत्र असे MV पायली यांनी म्हटलेले आहे कारण या सूचीतील विषयांवर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे कायदा करू शकतात असे त्यांनी म्हटलेले आहे. तर लक्षात काय ठेवायचं? कलम 254 नुसार केंद्र आणि राज्यांच्या कायद्यामध्ये विसंगती झाली तर केंद्राचा कायदा हा सर्वात श्रेष्ठ असतो. कलम 254 नुसार समवर्ती सूचीमध्ये जर दोन्ही राज्यामध्ये किंवा दोन्ही पार्टीमध्ये जेव्हा केंद्र आणि राज्यांच्या कायद्यामध्ये विसंगती झाली कलम 254 नुसार केंद्राचा कायदा जो आहे सर्वश्रेष्ठ आणि प्रभावी असते. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. आणि आपण समवर्ती सूची कुठून घेतलेली आहे? समवर्ती सूची ही आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे आणि मूळ संविधानामध्ये या सूचीत 47 विषय होते ते आता वाढून 52 विषय यामध्ये झालेले आहे आणि याच्यामध्ये शिक्षण, वने, विवाह, घटस्फोट, कामगार कल्याण आणि फौजदारी कायदा यांसारख्या विषयाचा यामध्ये समावेश होतो. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. अ. HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. ब. SN मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. क. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. तर आपले उत्तरांचे पर्याय बघूया. 1. फक्त अ आणि ब. 2. फक्त ब क. 3. फक्त अ क. 4. वरील पैकी एकही नाही. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील पैकी एकही नाही. का बरं वरील पैकी एकही नाही आहे? कारण HVR अय्यंगार जे होते ते संविधान सभेचे मुख्य आरेखक होते का? नव्हते. आणि मुख्य आरेखक कोण होते मग? SN मुखर्जी हे मुख्य आरेखक होते आणि HVR अय्यंगार हे कोण होते? हे सचिव होते. आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा हे कोण होते? सुलेखनकार होते. परंतु ऑप्शन मध्ये फक्त क असा पर्याय कुठेही दिलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील पैकी एकही नाही हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. बघा, मुख्य आरेखक कोण आहे? मुख्य आरेखक हे SN मुखर्जी हे मुख्य आरेखक आहेत आणि HVR अय्यंगार हे कोण आहे? संविधान सभेचे सचिव आहेत. आणि जे आहेत घटनात्मक सल्लागार कोण आहेत? सर BN राव. घटनात्मक सल्लागार सर BN राव आणि संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. तसेच भारतीय संविधानाचे मुख्य सुलेखनकार होते कोण होते? ते
आपले प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी त्यांच्या इटॅलिक शैलीमध्ये स्वतःच्या हाताने ते संविधान लिहिलेले होते. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर बघूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. अ. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडता येऊ शकते. ब. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडता येऊ शकते. ऑप्शन्स बघूया. 1. फक्त अ. 2. फक्त ब. 3. दोन्ही अ आणि ब. 4. यापैकी नाही. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? योग्य विचारलेलं आहे. तर सामान्य विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडता येऊ शकते. तर पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? फक्त 1. फक्त अ. पर्याय क्रमांक 1 फक्त अ येईल. आणि धन विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडता येऊ शकते का? नाही. धन विधेयक हा फक्त मंत्रीच मांडू शकतो, खाजगी सदस्य मांडू शकत नाही. बघा, सर्वसाधारण विधेयक आणि धन विधेयक सर्वसाधारण विधेयक जे आहे सरकारी मंत्री आणि खाजगी सदस्य सुद्धा मांडू शकतो. आणि हे सर्वसाधारण जे विधेयक आहे ते विधानसभा किंवा विधान परिषद कुठेही मांडता येऊ शकते. परंतु धन विधेयक जे आहे ते कुठे मांडता येते? धन विधेयक केवळ मंत्र्याद्वारेच मांडले जाऊ शकते. आणि तो त्याचा कलम किती आहे? कलम 198 नुसार धन विधेयक केवळ मंत्र्यांद्वारेच मांडले जाऊ शकते आणि कोणताही खाजगी सदस्य जो आहे तो धन विधेयक मांडू शकत नाही. आणि धन विधेयक जे आहे राज्यपालांची पूर्वसंमतीनेच मांडायचे असते आणि तो केवळ विधानसभेतच मांडता येतो आणि फक्त मंत्र्याद्वारेच मांडला जातो धन विधेयक. आपण फरक बघूया धन विधेयक आणि साधारण विधेयक याच्यामध्ये. साधारण विधेयक कोण मांडू शकतो? मंत्री किंवा खाजगी सदस्य दोन्ही मांडू शकतात. कोण मांडू शकतो सामान्य विधेयक? मंत्री आणि खाजगी सदस्य दोन्ही मांडू शकतात. परंतु धन विधेयक जो आहे तो फक्त मंत्री मांडू शकतो. आणि सामान्य विधेयकांसाठी राज्यपालांची पूर्वसंमती आवश्यक आहे का? नाही. सामान्य विधेयकासाठी राज्यपालांच्या पूर्वसंमतीची आवश्यकता नसते. परंतु धन विधेयक जे आहे राज्यपालांच्या पूर्वसंमतीनेच मांडले जाते. आणि कोणत्या सभागृहात? सामान्य विधेयक कोणत्या सभागृहात मांडले जाते? दोन्ही सभागृहात, विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांमध्ये सामान्य विधेयक मांडता येते. परंतु धन विधेयक फक्त विधानसभेमध्येच प्रथम मांडले जाते. कुठे? फक्त विधानसभेत. सामान्य विधेयक हे विधान परिषद जास्तीत जास्त 4 महिन्यापर्यंत रोखून ठेवू शकते. परंतु जे धन विधेयक आहे विधान परिषद हे विधेयक फक्त 14 दिवस रोखून ठेवू शकते. म्हणजे विधान परिषदेला धन विधेयकावर कुठलाही अधिकार नाही. त्यांनी 14 दिवस जरी रोखून ठेवू शकलं तरी पण त्याच्यानंतर त्याला मूकसंमती असतेच. तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 12. काय विचारलेलं आहे बघा. प्रश्न क्रमांक 12 मध्ये बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा. पंचायत राज टॉपिक वर या पेपर मध्ये भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे पंचायत राज हा जो टॉपिक आहे तो सोडून चालणार नाही. तो चांगल्या प्रकारे आपल्याला करून ठेवायचा आहे. तर बघूया आपला प्रश्न. बलवंतराय मेहता समितीवर हा प्रश्न विचारलेला आहे. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. ब. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापना करावी. क. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत. ऑप्शन्स बघूया. 1. फक्त अ ब. 2. फक्त ब क. 3. फक्त अ आणि क. 4. वरील पैकी सर्व. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क. म्हणजे बलवंतराय मेहता समितीची शिफारस कोणती आहे? ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी आणि जिल्हाधिकारी जे आहेत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावे. परंतु ब जो आहे तो चुकीचा पर्याय आहे. कारण इथे बघा काय दिलेलं आहे? प्रत्यक्ष. तर इथे प्रत्यक्ष नाहीये तर इथे काय येते? अप्रत्यक्ष येते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जे आहे ते अप्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापना करावी अशी बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली होती. तर बघा लक्षात काय ठेवायचं आहे बलवंतराय मेहता समितीबद्दल? ग्रामपंचायत जी आहे ती थेट
म्हणजे प्रत्यक्षपणे निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन केली जावी. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येथे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन केली जावी. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तसेच बलवंतराव मेहता समिती यांच्या शिफारशी काय आहेत? जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडणूक, पंचायत समिती अप्रत्यक्ष निवडणूक आणि जिल्हा परिषद सुद्धा अप्रत्यक्ष निवडणूक. आणि तसेच त्यांची मुख्य संकल्पना काय होती? बलवंतराव मेहता समितीचे लोकशाहीचे विकेंद्रीकरण. बलवंतराव मेहता समितीने स्थानिक पातळीवर लोकशाही बळकट करण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केलेली होती. आणि बलवंतराव मेहता समितीची स्थापना जानेवारी 1957 मध्ये झालेली होती. केंद्र सरकारने सामुदायिक विकास कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी बलवंतराव मेहता समितीची नेमणूक केलेली होती आणि या समितीने नोव्हेंबर 1957 मध्ये आपला अहवाल सादर केलेला होता. मग त्याची मुख्य संकल्पना काय होती? लोकशाहीचे विकेंद्रीकरण. आणि 2 ऑक्टोबर 1959 मध्ये राजस्थान मधील नागौर जिल्ह्यामध्ये देशातील पहिली पंचायत राज व्यवस्थेचे उद्घाटन झालेले होते आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. कुठे झाली पहिली ग्रामपंचायत स्थापन? नागौर जिल्ह्यामध्ये, राजस्थान मधील नागौर जिल्ह्यामध्ये देशातील पहिली ग्रामपंचायत जे आहे म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचे उद्घाटन झालेले होते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. तसेच महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र ही व्यवस्था स्वीकारणारे 90 राज्य ठरलेले आहे. तर लक्षात काय ठेवायचं? जानेवारी 1957 मध्ये बलवंतराव मेहता समितीची स्थापना झालेली होती. 2 ऑक्टोबर 1959 मध्ये काय झालेलं होतं? पहिली पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आलेली होती राजस्थान मधील नागौर जिल्ह्यामध्ये. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 बघूया. खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे? खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आली आहे? 1. फक्त समवर्ती सूची. 2. फक्त राज्य सूची. 3. केंद्र सूची आणि समवर्ती सूची. 4. राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केंद्र सूची आणि समवर्ती सूची याच्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थान पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा, आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केंद्र सूची आणि समवर्ती सूची. तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे काय असते? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे एखाद्या व्यक्तीने भविष्यात कोणताही गुन्हा करू नये किंवा समाजातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्याला गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी म्हणजे संशयावरूनच ताब्यात घेतले जाते. त्याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता होय आणि हे कलम 22 नुसार असते. आणि केंद्र सूची काय म्हणते? केंद्र सूची कशावर कायदे करू शकते? प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेवर कायदे करू शकते केंद्र सरकार. तर भारताचे संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि भारताची सुरक्षा या मुद्द्यांवर केंद्र सूची याच्यावर कायदे करू शकते. आणि समवर्ती सूचीमध्ये पण हा दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे? समवर्ती सूचीमध्ये राज्याची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि आवश्यक सेवा या संबंधी विषय आहे. म्हणून आपण लक्षात काय ठेवायचं? लक्षात ठेवायचं प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, केंद्र व समवर्ती. केंद्र व समवर्ती एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 14. काय दिलेलं आहे? लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? 1. कर्नाटक. 2. मद्रास. 3. ओडिसा आणि 4. केरळ. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. केरळ. केरळ हे लक्षद्वीप उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येते. म्हणजे लक्षद्वीप जे आहे केरळ उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते. बघा, लक्षद्वीपचे न्यायिक अधिकार क्षेत्र कुठे आहे? केरळ उच्च न्यायालय. लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. भौगोलिक समीपता आणि प्रशासकीय सुलभतेमुळे तो केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायिक अधिकार क्षेत्रामध्ये येतो. आणि केरळचे उच्च न्यायालय कुठे आहे? कोची, एर्नाकुलम इथे आहे. त्याची स्थापना
1 नोव्हेंबर 1956 मध्ये झालेली आहे. त्याचे अधिकार क्षेत्र काय आहे? केरळ राज्य आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश. आणि कलम 231 नुसार 2 किंवा अधिक राज्ये, कलम 231 नुसार 2 किंवा अधिक राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे, कलम 231 नुसार. तर बघा इतर उच्च न्यायालयांचे प्रादेशिक कार्यक्षेत्र आपण बघूया. बॉम्बे उच्च न्यायालयाचे कोणते आहे कार्यक्षेत्र? महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली व दीव आणि दमण. कलकत्ता उच्च न्यायालयाचे कोणते कार्यक्षेत्र आहे? पश्चिम बंगाल, अंदमान व निकोबार बेटे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कोणते आहे कार्यक्षेत्र? आसाम, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय याचे कार्यक्षेत्र पंजाब, हरियाणा आणि चंदीगड आहे. तर लक्षात काय ठेवायचं? कर्नाटक उच्च न्यायालय कर्नाटक राज्य, ओडिशा उच्च न्यायालय ओडिशा राज्य, मद्रास उच्च न्यायालय तामिळनाडू आणि पुदुच्चेरी आणि केरळ उच्च न्यायालय केरळ व लक्षद्वीप. एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. त्याचे उच्च न्यायालय आणि कार्यक्षेत्र हे आपण पाठ करून ठेवायचं आहे. तर वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? 1. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. 2. 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला. 3. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. 4. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएत रशियाच्या घटनेतून घेण्यात आलेल्या आहेत. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे हे विधान जे आहे ते सत्य नाही आहे. 26 नोव्हेंबर 1949 जे आहे त्याच्यामध्ये अंमलबजावणी झालेली होती का नाही? हा जो आहे हा स्वीकृत दिवस आहे. आपण संविधान स्वीकृत केलं होतं आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण जे आहे त्याची अंमलबजावणी केलेली होती. तर याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. 26 नोव्हेंबर 1949 आपण तेव्हा संविधान स्वीकृत केलेलं होतं आणि 26 जानेवारी 1950 आपण याच्यामध्ये प्रत्यक्षात पूर्णपणे अंमलबजावणी केलेली होती संविधानाची. तसेच 26 नोव्हेंबर जो आहे 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. तर याच्यामध्ये बिलकुल कन्फ्युजन व्हायचं नाही. 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकारले आणि अधिनियमित केले आणि 26 जानेवारी 1950 आपण प्रत्यक्ष लागू केलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार काय काय टाकण्यात आलेलं होतं? धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकण्यात आलेला होता. तर हे बरोबर आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकात्मता हे 3 शब्द टाकण्यात आलेले होते आणि भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेत आजवर केवळ हा एकदाच बदल करण्यात आलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. तर आपले जे आहे 15 प्रश्न संपलेले आहेत. तर आता आपण एक शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट करणार आहोत ते म्हणजे काय? आज जे आपण फक्त प्रश्न पाठ करायचे नाही आहेत, कारण उद्या आयोग हाच प्रश्न असाच विचारेल असं नाही आहे. उदाहरणार्थ आज आपण पाहिलेले आहे कलम 154, उद्या तो 152, 153, 155 कुठलाही क्रम विचारू शकतो आणि राज्यपाल जो आहे हा हॉट टॉपिक आहे, याच्यावर कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आज आपण मूलभूत हक्कांचे अनुच्छेद पाहिले, 8वे परिशिष्ट बघितलं, संपत्तीचा अधिकार बघितला. म्हणजे आपण लक्षात काय ठेवायचं? प्रश्न बदलतो परंतु संकल्पना जे आहे ते बदलत नाही. मग पीवायक्यूचं जे उत्तर आहे पाठ करण्यापेक्षा पीवायक्यूच्या मागची संकल्पना आपण समजून घ्यायला हवी. आणि आज आपण जे आहे 15 प्रश्न पाहिलेले आहेत आणि आपण पुढच्या वेळी जे आहे नवीन पद्धतीने तुमच्या समोर प्रश्न आणणार आहोत. तर आपण घाबरायचं नाही. जरी पुढच्या वेळेस आपल्या पेपरमध्ये नवीन पद्धतीने प्रश्न विचारले गेले तरी सुद्धा घाबरायचं नाही. आधी प्रश्न विचारायचा, प्रश्न बघायचा, त्यातील महत्वाचा शब्द बघायचा, आयोग कुठं गोंधळात टाकतोय ते आपण बघायचं, संकल्पना आठवायच्या, कारण आणि मग त्याच्यातूनच आपण एलिमिनेट करून योग्य उत्तरांपर्यंत पोहोचू शकतो. आणि
स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त माहिती जास्त असणारा विद्यार्थी जिंकत नाही, माहितीचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर करणारा जो विद्यार्थी आहे तो पुढे जातो. त्यामुळे आजची एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न फक्त पाठ करायचा नाही, तर प्रश्न जो आहे तो समजून घ्यायचा. परंतु हा पॉलिटी सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये कलमे जे आहे ते आपल्याला पाठांतरच करायची असतात, त्याला पर्यायच नाही. आणि जर तुम्हाला पर्याय हवा असेल तर मला सांगा, मी ते तुम्हाला कलमे स्टोरी टेलिंग आणि ट्रिक्सने पाठ करून घेईल तुमची. तर आजचं सेशन आपलं संपलेलं आहे विद्यार्थ्यांनो. धन्यवाद. जय हिंद.